नाशिक पुणे महामार्गावरील मोहदरी घाटामध्ये शनिवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास बर्निंग बसचा थरार बघायला मिळाला। बस चालक व वाहकाने प्रसंगावधान राखल्याने बसमधील 16 प्रवासी सुखरूप बचावले। MIDCचा अग्निशमक बंब 5 मिनिटात घटनास्थळी पोहोचल्याने आग लवकर आटोक्यात आणता आली। सिन्नर आगाराची बस ही नाशिक येथून सिन्नरकडे 10 प्रवासी घेऊन येत होती। मोहदरी घाट चढल्यानंतर हॉटेल तनिष्कजवळ बस आली असता बसच्या इंजिनने पेट घेतला। आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने बस रस्त्याच्या कडेला घेतली। चालकाने व वाहकाने बसमध्ये असलेल्या 16 प्रवाशांना तात्काळ खाली उतरवत बस रिकामी केली। नाशिक पुणे महामार्गावर सिन्नर जवळील मोहदरी घाटात पेटलेली राज्य परिवहन महामंडळाची बस स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस नाईक विनोद टिळे घटनास्थळवरून जात असताना त्यांनी आग पाहताच MIDCच्या अग्निशमक दलाला फोन करून घटनेची माहिती दिली। तोपर्यंत बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली। सिन्नर नगर परिषदेच्या अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचला। जवानांच्या अथक प्रयत्नांनंतर आग विझवण्यास त्यांना यश आले। तोपर्यंत बसची पुढील बाजू जळून खाक झाली होती। दरम्यान आगीमुळे काही काळ महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला होता। प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक।